नाही सगळं बरोबर आहे का बघितलं हो, कारण महान तीन फेरी जवळ आली आहे ना, अगदी थोडा वेळ राहिलाय. सगळेजण कपडे वगैरे घालून सज्ज झालेले आहेत. मला पण कपडे घालायचे, मेकअप करायचंय. मेकअपवरून मला एक गोष्ट आठवली. आमची एक जोडी आहे बरं का, त्यांना मेकअप करायची जाम हाऊस, म्हणजे वेगवेगळी कॅरेक्टर्स करण्यासाठी मेकअप करायची जाम हाऊस. तेव्हा भेटूयात अशाच एका धमाल जोडीला, मंगेश देसाई आणि भार्गवी चिरमुले. मी सहज आज घोटाळे. फुबाईपूच्या या तिसऱ्या सीझनमध्ये जेव्हा पहिल्यांदा मला विचारलं तेव्हा सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटलं की हे सहज होईल सगळं, म्हणजे काय फार टेन्शन नाही आहे. पण जेव्हा रिहर्सल सुरू झाल्या तेव्हा माझ्या लक्षात आलं की नाही, हे खूप गंभीर प्रकरण आहे आणि हे खूप कठीण आहे. तुम्हाला विवाह तुम्हाला चांगला वय मिळाला की विवाह करून टाकतो तुमचा. भार्गवी माझी पार्टनर जेव्हा पहिल्यांदा मला कळलं तेव्हा खरं सांगतो की मला थोडंसं असं वाटलं होतं की कॉमेडी कितपत तिला जमेल, कारण तिला ॲक्ट्रेस म्हणून मी बघितलं होतं, तिच्यावर काम पण केलं होतं, पण कॉमेडीचं जे टायमिंग असतं, जे ट्युनिंग असतं, ते कधी तिच्याबरोबर माझं जमलं नव्हतं, झालं नव्हतं. आणि खरंच म्हणजे मला फार बरं वाटतं की प्रचंड मेहनत आणि माझ्यावर पूर्णतः विश्वास तिने ठेवल्यामुळे आज आम्ही या फिनालेपर्यंत येऊन पोहोचलो आहोत. तुम्हाला थकली भाता येते ना, तुम्हाला माझी भाता येते, मग तुम्हीच चला ना माझ्या ती. खरंच मी मंगेशकडनं खूप शिकले. मला स्वतः खरंच कॉमेडी करता येत नाही, अजूनही येत नाही. आमच्या जोडीचं जे आज तुम्हाला सगळ्यांना कौतुक दिसतंय किंवा लोक कौतुक करतायत, ह्याला कारणीभूत आमच्या दोघांचाही स्वभाव की मी खूप टेन्शन घेणारी येतं, तो खूप चिल आहे, आणि त्याचा कॉमेडीचा सेन्स आणि माझं पाठांतर, या दोन गोष्टींचा छान मेळ झालाय. एक असं स्किट होतं की मी गुंड येतात आणि ही एक मुलगी आहे आणि चोरी करायला मी हिच्या घरी आलोय, आणि ना त्या स्किटची रिहर्सल खूप प्रॉपर झाली आणि नंतर अचानक त्याच्यामध्ये बरेच चेंजेस करण्यात आले. अचानक म्हणजे आता आम्ही फ्लोअरवर जाणार आणि चेंजेस करण्यात आले, आणि तेव्हा जे काय ते स्किट आमचं पडलंय, त्या जो काय फियास्को झाला तो म्हणजे फारच अपमानास्पद आम्हाला वाटलं. आणि आम्ही असं ठरवलं होतं की याच्यानंतरचं जे स्किट असेल ना, याच्यानंतरचं प्रत्येक स्किट आपण वाजवायचा प्रयत्न करायचा आहे, आणि देवाच्या दयेने आमच्या दोघांच्या ट्युनिंगनी ते खूप छान झालं. त्याच्यानंतरचे सगळे स्किट खूप चांगले वाजले. फुबाईपूच्या आमच्या या परिवारात वेगवेगळ्या जोड्यांनी परफॉर्मन्सेस दिलेले आहेत, म्हणजे अगदी पाहुण्या जोड्या सुद्धा आल्या, आणि पाहुण्या म्हणता म्हणता एक जोडी अशी बरं का आमच्या परिवारात जी सतत पाहुणी जोडीत आहे, म्हणजे रोजचा पाहुणा आहे. कळलं का तुम्हाला, आलं ना लक्षात? वैभव मांगले आणि आनंद इंगळे. चला मग भेटूयात याच आपल्या धमाल जोडीला. तुमच्याकडे निकाल कसा काय वेधशाळेने सांगितलंय? माझ्याकडे निकाल त्या अगोदर हे झालं ना डायरेक्ट तुझंच आहे. वेधशाळेचा तू निकाल दे एकदा, म्हणजे तुमच्याकडे कसा निकाल असेल वेधशाळेने सांगितलंय. पहिल्या पर्वाचा मी विजेता होतो, दुसऱ्या पर्वामध्ये मी सहभागी झालो स्पर्धक म्हणून, आणि तिसऱ्या पर्वामध्ये मी काय म्हणतो आम्ही एक करमणूक करणारी एक सुरुवातीला एक जोडी म्हणून मी आणि आनंद इंगळे तिसऱ्या पर्वामध्ये सहभागी झालो. स्पर्धेचा निकाल माझ्याकडे आहे, मी वाचून दाखवतो. हो ते कळलं, पण तुम्ही कोण? वेशावरून कोण वाटतो? परत राहा. छान संपूर्ण कुटुंबानी बसून बघावा असा अत्यंत आनंदाचा सोहळा इथे आहे. आपण हा सोहळा जरूर बघा, चुकवू नका, आणि जस्ट एन्जॉय इट. कॉमेडीच्या आमच्या या सगळ्या प्रवासामध्ये ना खरं टेन्शन परीक्षकांना सुद्धा होतं. कसलं म्हणून काय विचारताय? अहो एवढ्या सगळ्या धमाल जोड्यांचं परीक्षण करायचं, त्यात त्यांना चॉकलेट द्यायचं, टेडी बेअर द्यायचं, पुन्हा सिंहासनावर बसवायचं, किती टेन्शन असेल ना त्यांना. मग बघूयात त्यांचे काय अनुभव होते. भेटूयात रेणुकाताई आणि निर्मितीताईंना. गेली 2 सीझन लोकांनी मला बघितलंय किंवा लोकांना माझ्या प्रतिक्रिया कळल्या आहेत, आणि मी चांगला झाला जर एखादा परफॉर्मन्स तर काय म्हणते हेही त्यांना कळलंय, जरा ॲव्हरेज झालं तर काय म्हणते हेही त्यांना कळलंय. म्हणजे मला असं वाटायला लागलं की ऑडियन्स आता मला ओळखायला लागलाय. तर तिसऱ्या सीझनला मी जरा गॅप घ्यायचा विचार करत होते, पण रेणुका समोर आहे म्हटल्यानंतर मी चला करूया आपण परत, कारण आम्ही मुळात आधी तिथे दोघीजणी मजा करायला बसलो होतो, खूप एन्जॉय करायचा ॲक्ट, एवढंच आमच्या डोक्यात होतं. जेव्हा मला विचारलं गेलं की फुबाईपूचं जजिंग करशील का, तर त्याच्यामध्ये 2 अर्थाने मी खूप खुश झाले होते. की एक तर फुबाईपू
चा भाग होण्यासाठी म्हणून आनंद झालाच होता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे निर्मिती सावंत बरोबर जी माझी खास मैत्रीण आहे तिच्याबरोबर जजिंग करायला मिळत आहे म्हटल्यानंतर खूप म्हणजे मजा धमाल मस्ती होणार हे नक्की होतं. त्यामुळे मनसोक्त आणि निखळ आनंद जर कोणाला हवा असेल तर फू-बाई-फूचं जजिंग करावं. पण मला खूप आनंद होतोय की पहिल्या 2 पर्वामध्ये कुठेतरी असं वाटत होतं की ही जोडी सातत्याने चांगलं करते, ती जोडी सातत्याने चांगलं करते. पण या पर्वात ह्या 4ही जोड्या सातत्याने छान करतायत. त्यामुळे थोडासा ती हुरहुर आहे की आता काय होणार आहे. कारण अर्थातच SMS पण ग्राह्य धरले जाणार आहेत. त्यामुळे आमचे 50% आणि SMS 50% मिळून काय होणार आहे याची उत्सुकता मला सुद्धा आहे. मला वाटतं मला टेन्शन तेव्हाच यायचं जेव्हा आम्हाला 1 मिनिटरचं परीक्षण करायला लागायचं तेव्हा. पण अदरवाईज खूप म्हणजे कसे दिवस निघून गेले कळलंच नाही हसता हसता. आणि माझ्यासाठी तर 4ही ज्या जोड्या महाअंतिम फेरीत आलेल्या आहेत त्या विनर्स आहेत. सभागृहात पाण्याची बॉटल खाण्याचे पदार्थ घेऊन जाण्यास सक्षम नाही आहे. कळलंय का तुम्हाला? खायचे पदार्थ घेऊन जायचे नाहीत, पाण्याची बाटली नाही न्यायची आतमध्ये. मग लोक म्हणतील आमचं पोट कसं भरणार? आम्ही आहोत ना हसवायला, त्यानं तुमचं पोट भरणार आहे. तेव्हा सांगितले पास वगैरे तिकीटं जपून ठेवली आहेत ना, आत जायचे. बघूयात लोकांमध्ये काय काय उत्सुकता आहे. खूप गर्दी झाली आहे आतमध्ये. चला आपल्याला आत देतील की नाही शंका आहे. चला जाऊया. मी हा प्रोग्राम नेहमी पाहत असतो आणि 9:30 कधी होतात आणि बुधवार गुरुवार कधी उजाडतो हा प्रोग्राम बघण्यासाठी मी फार उत्सुक असतो. आणि आता ह्या ज्या 4 जोड्या आलेल्या आहेत ह्या 4 जोड्या एवढ्या सुंदर काम करतात, एवढं अफलातून काम करतात की ह्या 4ही जोड्यांचा मी फॅन झालेला आहे. मी जेव्हा याची ॲडव्हर्टाइजमेंट ऐकली की विनोद मोठा झाला आहे तर जेव्हा मी एपिसोड बघायला सुरू केले तर खऱ्या दृष्टीने खरंच मोठा विनोद वाटला. आणि स्वच्छ आणि अप्रतिम आणि सगळे ॲक्टर्स पण इतके सुरेख त्यांचा अभिनय होता की खऱ्या अर्थाने मोठा झाला विनोद. फू-बाई-फू हा जो कार्यक्रम आहे तो मी न चुकता बघतो. आणि मुख्य म्हणजे मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे आणि त्यामुळे मला नेहमी हसत राहायला डॉक्टरांनी सांगितलं आहे. त्यामुळे हा मी बघितल्यावर मला जे टेन्शन असतं ते अजिबात निघून जातं. त्यामुळे मी हा कार्यक्रम कायम बघतो आणि हा कार्यक्रम असाच पुढे वेगळ्या पद्धतीत पाहिजे ते चालू ठेवा. आमच्या या छोट्या बाळाला फार बघायला आवडतो. तो फू-बाई-फू लागितलं की नाचायलाच चालू होऊन जातो लगेच फू-बाई-फू म्हणून. याच्यामध्ये फक्त एक विशेष असं जाणवलं की तेच कलाकार नाही आहेत. म्हणजे वैभव मांगले जे मागे होते पण ते नवीन देखील कलाकार जे आलेले आहेत ते पण तेवढ्याच ताकदीचे आहेत आणि तेवढ्याच याच्याप्रमाणे आपल्याला रसिकांना हसवत आहेत. ते एक वैशिष्ट्य आहे. या जोडीमध्ये मला संतोष पवार आणि ही जोडी जिंकेल असं वाटतं. खऱ्या अर्थाने 4ही जोड्या सुरेख आहेत पण भार्गवी आणि मंगेश देसाई अप्रतिम आहे, प्रश्नच नाही. सगळी तयारी चोख झालेली आहे. सगळ्या जोड्यांचं सगळं पाठांतर झालेलं आहे. सगळेजण आता हसवायला तयार झालेले आहेत कपडे वगैरे घालून. हे काय असले कपडे? म्हणजे हे कपडे घालून जर मी इथं उभं राहिलं तर मला आत घेतील का? मला पण थोडीशी तयारी केली पाहिजे. तेव्हा तुम्ही कुठेही जाऊ नका. आता पटकन लगेच भेटायचंय महाअंतिम फेरीमध्ये. बघायला विसरू नका ब्रुक बॉन्ड रेड लेबल फू-बाई-फू डॉन फोल एक हा महाअंतिम सोहळा.